वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर रात्री तुम्ही पाहिलं की आपण रात्री ऑर्केस्ट्राला गेलो होतो आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घरी आलो होतो. घरी आल्यानंतर आत्ता उठलेलो आहे. आता वाजलेले तर 10-10:30 झालेत आणि रात्री 3 वाजता आलेलो, त्यामुळे भयानक झोप आली होती. आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची आमच्या मळ्यातली जत्रा असतेच. म्हणजे आमच्या गावाचे 2 भाग आहेत, एक मेन गाव आणि गावापासून आमचे वस्ती. तर इथे फिरंगाई देवीचं मंदिर आहे, तर आज त्याची जत्रा असते. तर पण आता काल शेतात गेलो होतो, तुम्ही काल पाहिलं. आणि मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला एक सरप्राईज आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये सरप्राईज रिव्हील होणार आहे. इकडे मागे तुम्ही पाहू शकता, इथे केळीचे झाडं येतं, केळीचे घड लागलेले येतं. इथे एकदम हाताला लागतील अशा कायऱ्या आलेल्या आहेत. हे सगळे पूर्ण बाग आणि इकडं शेती, इकडं ऊस आहे, मका आहे. आणि हे असतं ना, हे सगळे गावाकडलं दृश्य तुम्ही इथं पाहू शकता. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो रिअलचं एक शेवटची आठवण म्हणून आपलं एक पिल्लू आहे. ही आहे जुली. आणि जुली बघायला आलेलो आहे. रात्री आलो आणि रात्री 3 वाजता आलो तरी मला डायरेक्ट अंगावर उड्या मारायला लागली होती जुली. तर तिला कसं बसं शांत केलं आणि आता चल 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 गुड गर्ल. अजून वेळ न घालवत आता डायरेक्ट आपण गावात जातोय. गावकऱ्याची दिवसाची सुरुवात ही सकाळी सकाळी मंदिरात जायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं. ग्रामदैवताच्या दर्शनानेच होते. तर चला आता आपण पण निघलेलो आहे, तर देवाचं दर्शन करायचं आणि संध्याकाळी आपल्या पुन्हा इथं जायचं आहे, कारण की इकडेच आपलं देवीचं मंदिर आहे. तर आपल्याला संध्याकाळी इथे यायचं आहे. आता प्रशांत गाडी घेऊन रेडी दर्शनाला जायचं आहे आणि तिथून डायरेक्ट आपण आता शेतात जाणार आहे. देवीचं मंदिर, आज फिरंगाई देवीची जत्रा आहे. तर आता तिथून आधी आता गावात जातोय आणि गावातल्या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. आणि कालचं जे सरप्राईजबद्दल मी तुम्हाला बोललो होतं त्याच होणार आहे. तर चला आता आपण आता शेतात जाऊया. दर्शनासाठी आलेलो आहे. आमच्या शेतात चिंच तोडायचा कार्यक्रम चालू होता. मागं चिंच तोडत आहेत. होऊ शकता पाहिलं का तोंडावर पाणी सुटतं. मी बघत होतो गाभोळी चिंच भेटते, कारण गाभोळी चिंच आहे ना एक नंबर टेस्टी लागते. आलो आता चिंचा खातोय. कालपासून जसं आलो आहे ना, भाजी चपाती खाल्लीच नाही. हेच काही ना काही शेतातलंच खातोय. खूप मोठी अशी एक मला गोष्ट सांगायची. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशी गोष्ट घडती की आता तुम्हाला काल बोललेलो की आपल्याला या ठिकाणी काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवायचं होतं. मला यात्रेच्या शुभमुहूर्तावर आपल्या इथं आपलं पहिलं गावाकडलं घर बांधायचं आहे. खूप दिवसांचं चाललं होतं गावाकडे घर बांधायचं, पण आता फायनली ते स्वप्न आपलं पूर्णत्वास येते. आज आपल्याला इथे पूजा करायची आणि या पूजेची सगळी तयारी चाललेली आहे. सगळे आलेले आहेत. समोरचे झाडे दिसत आहेत मार्किंगमधले, हे सगळे झाडं आता कट होणार आहेत. आणि इथे हे आपलं मस्त स्वप्नातलं घर पहिल्यांदा बांधतोय आपण. तर खूप असं भारी वाटतंय. ऑलरेडी एक घर आहे, पण आता ते घर खूप जुनं झालेलं आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता इथं घर बांधल्यानंतर ना समोर हा व्ह्यू, सगळा बाग आपला समोर आणि आपल्याला इथे सगळ्या अशा गोष्टी इथे पाहायला भेटणार. इकडे पाहू शकता, इकडे कांदा आहे, सीताफळाची बाग आहे आपली. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे. तर हे पाहू शकता, खूप मोठं असं घर आपलं बांधतोय पहिल्यांदा. चला आपण आता पूजेची तयारी करूया. असं इतका आनंद होतोय की आपलं आपण घर बांधतोय, आणि की प्रत्येकाचं घर बांधणे एक स्वप्न असतं. फिलिंग खूप भारी आत्ताची माझी. सगळी अशी फॅमिली एकत्र आलेली आणि इकडे आता भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
किचन किचन मध्ये जायला दरवाजा ठेवला. बाहेर ठेवायचे सांग. म्हणजे असं ड्रॉइंग काढायचं शकत कारण चूल पूर्ती मध्येच मांडावं लागेल ना. आता एवढंच राहिलं. मस्त प्लॅन आहे. तुम्ही तर पाहू शकता आता तर भूमिपूजन झालेलं आहे आणि आता मी निघतोय. आम्हाला तिकडच्या देवीच्या यात्रेला जायचंय. तर आपल्या पेरूच्या बागेत आपल्याला पेरू भेटतात का हे बघायला आलोय. दादा कुठे भेटते बरं पेरू आपल्याला? एकदम आतले पेरू येतं त्यात शोधावं लागते ते आपल्याला. आता चल शोधून हे करा. झाड बरोबर आहेत ना आता हाईटला त्याला? मागची उचले हे झालते रे. आपले गावरान टोमॅटो झाडं लावलेले आहेत. मिरच्यांचे झाड आहे, कांदा आहे मध्ये मध्ये आणि हे राजगिरा आहे ना. हा राजगिरा. अरे झाड गेलं राव. चला आणि आता गावची सुरू झालेली आहे आणि आता आम्ही दोघं प्रशांत दादा आणि आम्ही निघालेलो आहे. हे आपलं दुसरं घर आणि आणि आता इकडं भयानक गर्दी. त्या मंदिराची जत्रा आहे. गर्दी भरपूर तशी जत्रेला खूप जास्त गर्दी झालेली आहे. इकडे आलोय आजीच्या घरी. आजी आता गेली आहे देवाला. असं टेरेस हा आणि इकडं फिरंगाई देवीचं मंदिर. इथे आज यात्रा आहे. सुंदर असं आपलं शेत. त्याला सगळे असे गज लावलेले होते पण मी लहानपणी सगळे एक एक गज तोडून टाकलेले. आता इथे शेवट एक पण गज नाही राहिले का इथं. त्याची सगळे येऊन पूजा करून गेलेत तर मला फक्त पाया पडायचं राहिलं होतं. तुम्ही पाय पडून झाले. हे पूर्वज आठवणीत राहावे म्हणून त्यांचं असं पूर्वी शेतामध्ये थडगं बांधलं जायचं आणि प्रत्येक सणाला वगैरे त्याची पूजा होते. आणि खास करून यात्रेच्या वेळेस सगळे जे लोक आमच्या परिवारातले सगळे एंटायर फॅमिली सगळे येऊन इथं दर्शन करतात. आणि हे आपलं शेत आहे आणि इकडे खालचं इकडच्या साईडला आहे आपलं अजून ह्याच्या दोन सोडून पलीकडं. तर चलो चलते. आणि हे प्रशांतचं घर आणि ब्युटिफुल सनसेट सोबत आणि ब्युटिफुल व्ह्यू. आता संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर निघलेलो आहे जेवणासाठी. उशीर झाला आहे आणि गावाकडं 9 म्हणजे खूप लेट होऊन जातं. तर 9 वाजतात सगळे लोक आवरून झोपतात आणि या टायमाला आता आम्ही जेवायला चाललो आहे. आता लवकरच हे जेवण वगैरे करून आम्हाला यायचं आहे आणि पुन्हा नगरला निघायचं आहे रात्री. ते आपण सकाळी देवीला गेलो होतो त्या देवीची ज्योत आणि देवीची पालखी आता देवस्थानाकडे प्रस्थान करत आहे. तर काल उशीर आलो होतो त्यामुळे व्हिडिओ काल एडिट करायचा राहून गेला. आज आहे सॅटर्डे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपल्या गावची जत्रा ॲक्च्युली 3 दिवसाची असते पण तिसऱ्या दिवसाला थांबायला मला वेळ नव्हता. तुम्हाला माहिती आपल्याला पुण्याला जायचं आहे म्हणून त्याची तयारी करायसाठी मग मी कालच रात्री आलेलो आहे. मग आज सगळं आवरणार आणि पुण्याला जाणार आहे. तर त्यामुळे सगळी आवरावरी चालू आहे. तुम्हाला गावाकडची यात्रा पाहायला भेटली. आमच्या गावची एकदम सुंदर अशी यात्रा आणि खूप मजा आली त्या माहोलमध्ये. आणि काल आपलं भूमिपूजनही झालं तुम्ही पाहिलेलं व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय.